आजच्या या सुपरफास्ट बुलेटिनमध्ये. नवी मुंबईमधल्या डी.वाय. पाटील स्टेडियमवर हरमनप्रीत कौरच्या टीम इंडियानं इतिहास घडवलाय. भारतीय महिला संघानं दक्षिण आफ्रिकेला हरवून पहिल्यांदाच महिला वन डे विश्वचषकावर आपलं नाव कोरलंय. या विजयाचं कोट्यवधी भारतीय क्रिकेट चाहत्यांचं स्वप्न साकार झालंय. या सामन्यामध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर 299 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वुलवार्टनं शतकी खेळी केली, पण एका बाजूनं अपेक्षित साथ न लाभल्यानं तिचे प्रयत्न अपुरे पडले आणि भारतानं एका ऐतिहासिक विजयाला गवसणी घातली. विश्वविजेत्या महिला संघाला बीसीसीआयकडून भरघोस बक्षीस जाहीर झालंय. विश्वविजेत्या संघाला 51 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय. आयसीसीकडून 40 कोटी तर बीसीसीआयकडनं 51 कोटींचं बक्षीस घोषित करण्यात आलंय. डेफिनेटली बीसीसीआई बहुत खुश है. बीसीसीआई का जो मेहनत था आज 3-4 साल जब से जैसा जी ने महिला क्रिकेट को ज्यादा एनकरेजमेंट के लिए जो वो व्यवस्था किया था, WPL शुरू किया था और साथ में वुमेन्स का जो इंटरनेशनल मैचेस का जो प्लेयर को जो रिम्यूनरेशन मिलता है वो मेंस का साथ समान कर दिया, पे पैरिटी लेके आए, ये बहुत बड़ा था. और एक महीना पहले आईसीसी का चेयर होते हुए जैसा जी ने जो वुमेन्स का जो प्राइज मनी है 2023 से 300% ज्यादा कर दिया. पहले था अराउंड 2.88 मिलियन. अभी इस बार ये वर्ल्ड कप के लिए आईसीसी ने जैसा का नेतृत्व में इसको लगभग 14 मिलियन पे ले गया है. ये सारे चीज वुमेन्स क्रिकेट को बहुत बढ़ावा दिया है और हम लोग बीसीसीआई की तरफ से भी ये जीत के लिए हमारा जो टीम है उनका साथ जो कोचेज है और जो सिलेक्टर्स है, सारे प्लेयर्स, कोचेज और सिलेक्टर्स के लिए जिसका मेहनत से आज ये ट्रॉफी भारत को मिला है, इसके लिए बीसीसीआई बहुत छोटा एक अमाउंट देने के लिए जा रहा हूं. हम लोग उनके लिए 51 करोड़ का एक रिवॉर्ड अनाउंस करता हूं. तर महिला विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांच्या पाया पडल्या. नॅडिन डी क्लार्कचा झेल घेऊन भारतानं विश्वचषकावर नाव कोरलंय. हरमनप्रीत कौरनं संघातील खेळाडूंसोबत आधी आनंद साजरा केला, त्यानंतर तिने दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंशी हस्तांदोलन केलं. यानंतर अमोल मुजुमदार समोर येताच हरमनप्रीत कौर त्यांच्या पाया पडल्या. मग मुजुमदार यांनी तिला मिठी मारली आणि कर्णधार आणि प्रशिक्षक दोघेही चांगलेच भावूक झाले. दरम्यान भारतीय महिला क्रिकेट संघ मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वविजेता बनलाय. भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरनं त्यांच्या यशाचं श्रेय मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांना दिलंय. तर टीम इंडियासाठी एकही क्रिकेट सामना न खेळणारे अमोल मुजुमदार मुख्य प्रशिक्षक म्हणून आता विश्वविजेते बनले आहेत. दरम्यान अमोल मुजुमदार कोण आहेत आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 171 प्रथम श्रेणी सामन्यामध्ये त्यांनी 30 शतकं ठोकलेत आणि 60 अर्धशतकांसह 48.13च्या सरासरीनं 11,167 धावा काढल्यात. लिस्ट ए क्रिकेटमधल्या 113 सामन्यांमध्ये 38.20च्या सरासरीनं त्यांनी 3 शतकं केलेली आहेत आणि 26 अर्धशतकांसह 3,286 धावा पटकावल्यात. 14 T20 सामन्यांमध्ये एका अर्धशतकासह त्यांनी 174 धावा काढलेल्या आहेत. अमोल मुजुमदार यांना कधीही टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण अशी तगडी मधली फळी असल्यामुळे अमोल मुजुमदार यांना कधीच टीम इंडियामध्ये स्थान मिळवू शकलेलं नाही. ऑक्टोबर 2023 मध्ये अमोल मुजुमदार यांनी महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची सूत्र स्वीकारली आणि काल याच महिला संघानं मोठा इतिहास रचला. तर महिला वन डे वर्ल्ड कपच्या